तळपायातून शक्तिपात कसा झाला हे आपण पाहिल्यानंतर मग त्यासाठी संजय म्हणतो की मग राया ते संजय म्हणे जो तोची अभिप्राय अवधारी जो श्रीकृष्ण सांगती आता जो योग रूप. असा तो अभिप्राय भगवान श्री गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतात. असा संजय जणू महालात बसून टी व्ही पाहत होता. रेडिओने फक्त ऐकता येते, पण टी व्हीने ऐकताही येते आणि पाहताही येते. टी व्हीत दृश्यही दिसते. संजयावर व्यासांची कृपा झाल्यामुळे त्याला दिव्य दृष्टीने पाहणे शक्य होते. पण धृतराष्ट्र आंधळा होता. त्याला युद्धभूमीवरील वृत्तांत सांगण्याकरता म्हणून संजय बसला होता. तो प्रत्यक्ष घटना पाहायचा आणि ती सांगायचा. कुठे पाहायचा? रणांगणावर जाऊन पाहायचा का? कुरुक्षेत्र कुठे, दिल्ली कुठे, हस्तिनापूर कुठे आणि रणांगण कुठे? कसे जाऊन पाहणार? याचा अर्थ तो दिव्य दृष्टीने पाहायचा आणि धृतराष्ट्राला सांगायचा. असा तो टी व्ही पाहत होता आणि कॉमेंट्री सांगत होता. कारण राजाला दिसत नव्हते, त्याला पाहता येत नव्हते, पण ऐकता येत होते. म्हणून हा संजय पाहायचा आणि राजाला सांगायचा. असो, त्याने काय सांगितले तर भगवंतांचा योगरूप अभिप्राय. पण झाले काय? सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे. सहज आलेले पाहुणे. भगवंतांनी ब्रह्मरस कोणाला पाजला तर अर्जुनाला. मात्र त्याचा लाभ संजयालाही झाला. जसे जावई दिवाळसणाला निघाला की आपण त्याच्याबरोबर जायचे, कारण जावयाबरोबर गेले की सासूरवाडीच्या मंडळींची काही तक्रार असणार नाही. जावयाच्या आधी आपला मान, कारण हा पुढे चाड्या सांगेल, त्यामुळे ह्याला आधी सांभाळा. जावयाचे काय, तो बिचारा 50 वेळा येणार. जावई मुलीकरता येतो, मित्राचे काही सांगू शकत नाही, म्हणून जावयाच्या मित्राला आधी सांभाळावे लागते. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे की तेची अवसरी पाहुणे पाहतलो आम्ही. अशा पंक्तीचा संजयाला लाभ झाला. एकदा आम्ही नानासाहेब इनामदार यांच्याकडे जेवायला गेलो होतो. त्यांच्याकडे इनामदारांची पाने खाली वाढलेली होती. मध्ये दार होते आणि पाहुण्यांची पाने वर मांडलेली होती. त्यांचे कायदे ठरलेले. तिकडे ते त्यांच्यासमोर भटजी, वाढणाऱ्या स्त्रिया असे सगळे पद्धतशीर काम होते. आमचे पान तिसरे होते. पण योग असा की श्रीपादराव उर्फ मामांचे पान तिसरे वाढले होते. तेथेच आयत्या वेळेला जावई येऊन टपकला. आता मामांचे पान चौथे आले की नाही, पण हे वाढप्याच्या लक्षात आले नाही. त्या वाढप्याने जो भात आणला तो कळी साळीचा, म्हणजे आंबे मोहराचा. हा भात पहिल्या 3 पानावर वाढा असे वरून सांगितले होते आणि बाकीच्यांना साध्या तांदळाचा वाढा असे सांगितले होते. म्हणजे दोन्ही प्रकारचा भात आणायचा एकाच पानातून, पण वाढताना मात्र वेगवेगळा वाढायचा. मी विचारले, नानासाहेब असे कसे काय? तर म्हणाले, अरे परवडणार कसे? जावयाला तो देणे भागच आहे. तुम्ही खाली बसलात, त्याला मी काय करणार? तुमचा नंबर तर लावला होता, पण ते सांगायला विसरलो. फरक लक्षात आला का? मात्र भगवंतांनी अर्जुनाकरता ब्रह्मरसाची परगुणे केले आणि आम्ही पाहुणे पाचलो, तेव्हा आम्हालाही तोच पाहुणचार मिळणार, दुसरा नाही. कैसी देवाची थोरी नेणिजे जैसे ताने लिया तो सेविजे की तेची चवी करुणी पाहिजे तव अमृत आहे. नागराजांचा वर या तहानेच्या संदर्भात आमची आई एक फार छान गोष्ट सांगायची. एक होती साध्वी, साक्षात भगवंतांशी तिचे बोलणे व्हायचे अशी, पण तिचा नवरा कजरू नंबर 1, म्हणजे धोत्राला गाठी, मग लुगड्याला काय असतील. परंतु भिक्षुकी वृत्ती असल्यामुळे कुठे आमंत्रण आले की हे गाव ते गाव असे करीत जायचे. तशी ही बाई फार शांत होती. ती नवऱ्याला एवढंच म्हणायची की तुम्हाला जर कधी देव भेटला तर मला विचारल्याशिवाय त्याला काही मागू नका. आता याची भावना काय, तर बायको मागून मागून काय मागेल? शालू मागेल, शेले मागेल, दागदागिने मागेल. बरे आहे, तुला विचारून मागेन. हां, मला देव भेटणार नाही हे सत्य मला माहीत आहे, पण समजा भेटलास तर तुला विचारून मागेन, असे तो म्हणायचा. पूर्वीच्या काळात चवल्या असायच्या, चांदीच्या चखारी पकारी
ही श्री संत नामदेव महाराजांची भाषा आहे. एके दिवशी काय गंमत झाली तर पैशाचे 2 पैशांचे चवलीचे भिक्षुकीसाठी आमंत्रण आले आणि ते होते मैलभर दूर. हे गृहस्थ सकाळचे उद्योग करून 12 वाजता घरी आलेले. आता चवलीचे आमंत्रण त्यांना सांगणे भाग असल्याने बायकोने त्यांना तसे सांगितले. उन्हाळ्याची वेळ आहे, हे रस्त्यात पाणी पितील, त्रास होईल, पोट दुखेल, तसे होऊ नये म्हणून तिने झारीत दूध भरले. दुपारी 12ची म्हणजे ऐन उन्हाची वेळ. हे अर्धा पाऊण मैल गेले असतील तोच त्यांना ताण लागली. तेथे एक वारूळ होते. त्यांनी बायकोने दिलेल्या झारीचे झाकण काढले आणि हे पिणार तोच त्यांच्या लक्षात आले की हे दूध आहे. ते मनाशी म्हणाले, अरे अरे अरे, अगं चांडाळणी, केवढे दूध दिलेस. हे दूध जर विरजवले असतेस तर त्याचे दही झाले असते, त्यातून लोणी आले असते, 1-2 आणे मिळाले असते. प्रत्येक गोष्टीत पैसा पाण्याची त्यांची वृत्ती. त्यांना फार राग आला. त्या संतापाच्या भरात त्यांनी दूध ओतून दिले. कुठे तर समोर असलेल्या वारुळावर ओतले. ऐन उन्हाची वेळ आणि वारुळात बसले होते नाग महाराज. आता त्यांनी लहा करून तोंड वर करायला आणि त्यांच्या मुखात ही दुधाची धार पडायला एकच गाठ पडली. आहा, वा वा. मग काय झाले, ते एकदम सरळकन वर आले, यांना पाहिले आणि बोलू लागले, वरम ब्रूही. इकडे यांची झारी एका बाजूला, तबकडी दुसऱ्या बाजूला, उपरणे एका बाजूला आणि जोडा आणखी एका बाजूला. हे जेमतेम 6 म्हणाले आणि प म्हणायला घरी पळाले. बायकोने विचारले, अहो काय झाले. हे म्हणाले, चांडाळणी, तू मला दूध दिलेस ते मला पिता आले नाही. मी ते वारुळात ओतले आणि नाग महाराज प्रसन्न झाले. ते म्हणाले, वरम ब्रूही. बायको म्हणाली, अहो मग का नाही मागितले. मग यांना शुद्ध आली. ते सावरून म्हणाले, अगं तुला विचारून वर मागायचा म्हणून तुला विचारायला आलो. ती म्हणाली, बरे, आता असे करा की जे माझे आहे त्याचा मला योग्य तऱ्हेने उपभोग घेता यावा एवढेच मागा. ते म्हणाले, काय मूर्ख आहे, ठुशी वज्रटीक मागायचे सोडून, शालू शेले मागायचे सोडून हे काय सांगितले. पण करतात काय. ती चांदीची झारी पडली होती तिकडेच. हे परत जाईपर्यंत नाग महाराज तेथेच उभे होते. यांनी मागणे मागितले. तथास्तु असे म्हणून ते नाग महाराज वारुळात गेले. यांनी झारी तबकडी घेतली आणि चवलीच्या आमंत्रणाला जावायला ते उलट फिरले. आडमुठीचा अर्थ. तसे भगवंतांनी जेव्हा ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुनासाठी केले तेव्हा काय झाले तुम्हाला कळले का. एखाद्या माणसाला तहान लागावी आणि पाणी म्हणून द्यावे तर दूध निघावे, अमृत निघावे. तसेच या ठिकाणी घडलेले आहे. राजा, तुला काय सांगायचे. तैसे आम्हा तुम्हा जहाले. आम्हा म्हणजे संजय म्हणतो मला, तुम्हा म्हणजे राया तुला, जे आडमुठी तत्व फावले. आता आडमुठी म्हणजे काय ते कळले पाहिजे. आडमुठी याचा अर्थ मुठीच्या आड. या मुठीच्या आत काय आहे. प्रत्येक मनुष्य जन्माला येताना कानावर हात ठेवून येतो आणि हनुवटी गुडघ्यामध्ये. असे कानाच्या आकाराने म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या आकाराने तुम्ही आम्ही सर्व जीव गर्भात असतो. म्हणून कानावरून परमार्थ ओळखावा. उंदरासारखे कान असले की समजावे फारसे काही जमायचे नाही. प्रश्नार्थक चिन्ह आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांच्यामध्ये हा अंगुष्ठ घेतला. अंगुष्ठाप्रमाणे परमात्मा आहे. अंगठ्याच्या आकारा एवढा म्हणजे अंगुष्ठ मात्र. हृदयाच्या संपुटात भगवान असे अंगुष्ठ मात्र आहेत. असे हे आडमुठी म्हणजे मुठी आड असलेले परमात्म स्वरूप म्हणजे माझ्या मुठीत येणार असलेले परमात्म तत्व. तैसे आम्हा तुम्हा झाले, जे आडमुठी तत्व फावले. तव धृतराष्ट्रे म्हणितले, हे न पुसो तू ते. अशा या ब्रह्मरसाच्या भोजनाला बसलेला हा धृतराष्ट्र संजयाला म्हणतो, हे तुला कोणी विचारले आहे. सद्गुरूंनी साधन दिल्यानंतर, कृपा केल्यानंतर साधना न करणाऱ्यांची अवस्था ही या धृतराष्ट्राप्रमाणे असते. मी एवढे चांगले सांगतो की अरे हे ब्रह्मरसाचे पारणे आहे, त्यात तुम्हाला आयते जेवायला मिळते, तर म्हणे आम्हाला नको. हा धृतराष्ट्र असे म्हणाला. पण संजय हा त्याचा सारथी असल्यामुळे, सेवक असल्यामुळे त्याला राजाचे हे वागणे जरी रुचले नसले तरी तो प्रत्यक्ष तसे बोलू शकत नव्हता. तो मनात म्हणाला
की ह्याचा ओढा कुमारांकडेच असल्यामुळे ह्याला हे मानवलेलं दिसत नाही. तया संजया येणे बोले रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमारांचिया. तरी पुत्र स्नेहे मोहित धृतराष्ट्र असे पुसत, म्हणे संजया सांगे मात कुरुक्षेत्रीची. हे संजया, पांडूचे आणि माझे 100 आणि पांडूचे 5 पुत्र कुरुक्षेत्रावर लढण्याकरता गेले. ते काय करत असतील बरे? या विचारण्याचा हेतू असा की यांच्यातले जिंकणार कोण, हाच भगवद्गीतेचा पहिला श्लोक. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे तेथे काय करत आहेत? त्यावर संजयाने एकदम उत्तर दिले, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ज्या ठिकाणी विजय नामक अर्जुन आणि जय नामक श्रीकृष्ण आहेत त्या ठिकाणी विजय हा ठरलेलाच आहे. गीता तर या 2 श्लोकातच संपली. मग मधले इतर श्लोक का आले त्याचे कारण पुढे बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज गुरुपौर्णिमेनिमित्त ही मी सीताराम मनोहर अकोलकर नाशिक ही सेवा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा कटाक्ष असेल. आपण या सेवा आपणही घ्यावी आणि यूट्यूबवर जाऊन सद्गुरू मामा माऊली हे टाईप करून हे ओपन करून याच्यावर ही 5-6 प्रवचनं ऐकावी ही माझी नम्र विनंती आहे. आपला सीताराम मनोहर अकोलकर.